महत्त्वाची वेळ आहे संदेशाची आणि बाळासाहेब आपल्याला माहीतच आहे, तरीसुद्धा मी छोटीशी ओळख करून त्यांची देतो की ब्रेक थ्रू फेलोशिप NIPM या ठिकाणी त्यांची सेवा कार्यरत आहे. खूप सुंदर रीतीने त्यांची सेवा चालू आहे आणि आपली विनंती केली त्यांना की आजचा फादर्स डेचा जो रविवार आहे ते त्यांनी चालवावं. तर आज परमेश्वराने त्यांना जे मानणं दिलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण त्यांना टाळ्या वाजवून विनंती करूया आणि त्यांना विनंती करूया की त्यांनी आम्हाला चालवावं. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं स्वागत आहे. आणि मला खात्री आहे की त्याची लोक ज्यावेळेस आत्म्यातून त्याची उपासना करतात, देव त्याकडं आकर्षित होऊन तो उतरून येतो. आणि हीच गोष्ट स्तोत्रामध्ये सांगितलेली आहे की देव त्याच्या लोकांच्या स्तुती स्तवनामध्ये वस्ती करतो. ख्रिस्ती व्यक्ती हा फार धन्य व्यक्ती आहे की ज्याचा देव त्याच्या लोकांना भेटायला येतो. काय आहे? काय आहे? मला वाटतं तुम्हाला आनंद होत नाही. इतक्यात प्रार्थना ऐकली, मला छान वाटली. आणि त्यातला एक शब्द मी वारंवार एवढ्या वर्षापासून ऐकलाय, त्यांची कोठारे भरून वाहू दे. कुठंतरी प्रत्येकाच्या मनामध्ये ते एक आनंद असा आला असेल, थँक्यू ब्रदर, तुम्ही आमच्या मनातली प्रार्थना केली. पण त्याहून सर्वश्रेष्ठ हे की तो धन्य तो व्यक्ती ज्याला देवाची ओळख आहे. कधी कधी माणसं हाताच्या चमत्कारांच्या मागे देवाच्या मागे पळत असतात. परवाच्या दिवशी बायबल स्टडीमध्ये शिकवत असताना हे शिकवलं की 5,000 लोक आणि त्यांचा तो भाकरीचा चमत्कार, सगळं काय व्यवस्थित आहे. पण जर तुम्ही त्याची पहिली लाईन वाचली तर तिकडे काय सांगितलंय की त्यांनी त्याचे चमत्कार पाहिले आणि त्याच्या मागे अरण्यात निघून आले. सुरुवात जर चुकली तर अंत पण चुकायचा. म्हणून चमत्कार बघून त्याच्या मागे निघाले आणि ज्यावेळेस भाकरीचा चमत्कार झाला तर ते म्हणाले खरोखर हा संदेष्ट आहे. तुमचा येशू संदेष्ट आहे का? म्हणून जर सुरुवात चुकली तो अंत पण चुकायचा, की तो चमत्कार करणारा नाहीये, तो सर्वसमर्थ देव आहे. म्हणून धन्य तो ख्रिस्ती व्यक्ती ज्याला प्रभूची ओळख आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्रभूचं प्राधान्य आहे आणि ज्याच्या जीवनामधून इतरांना तो दिसत असतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद आणि आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फादर्स डेचे सर्वांना ग्रीटिंग्स आणि आशीर्वाद. आमेन. आणि हाच एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे जिथून मी सुरुवात करतो, पण थोडासा वेळ जास्त होईल, पण सहन करून घ्या, तुमच्या फायद्याचं आहे. ते म्हणजे हे की जागतिक जर तुम्ही पाहिलं तर मंडळीला सगळ्यात पहिली व्यक्ती येणारी कोण? लवकर लवकर, माझा पण वेळ जायचा. हा नाही नाही नाही, चला आपल्या मंडळीमध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती येणारी कोण? हा येशूच्या कबरेकडे पोचणारी कोण? म्हणून चर्चमध्ये येणारी पहिली स्त्रीच असते, प्रार्थनेच्या ठिकाणी स्त्रीच असते, लेकरांच्या जवळ स्त्रीच असते, बाजार करताना स्त्रीच असते. आदाम आत्ता पण हरवलेला आहे. म्हणून तर तरुण कमी आहेत. शास्त्र आम्हाला शिकवतं कोणाला ख्रिस्ताची सुवार्ता तारुण्यामध्ये कळाली, मध्य वर्गामध्ये कळाली आणि वृद्धकाली कळाली, पण सर्वांचं तारण त्यांच्या वेळेमध्ये झालेलं आहे आणि ते सर्वजण स्वर्गात आहेत. म्हणून जरी आज आपले केस आज सफेद झाले असतील आणि आपल्याला वाटत असेल आपलं वय वाढलेलं आहे, तर ह्याच्यावरती जाऊ नका. बऱ्याच वेळेला कुटुंबाचं शिक्षण देत असता मी शिकवत असतो की काही वेळेला माणूस हा शरीराने वाढतो, अक्कल गुडघ्यात असते. म्हणून अजूनही काही लोकांना घरी येताना बाजाराची पिशवी घ्यायला आवडत नाही. लेकराची शी धुताना तू धु, लेकराचं किरकिर होताना तू बघ. म्हणून तर ह्या पिढीमध्ये आज नात्यांचा महत्व, पोझिशनचा महत्व, किंबहुना आज घरामध्ये प्रमुख कोण आहे हाच वाद आहे. कारण प्रत्येकांना काही ना काही बोलायचंय. लेकरांना मोठ्याचं ऐकायचं नाही, मोठ्याला दुसऱ्याचं ऐकायचं नाही आणि घरामध्ये कुटुंबाची व्यवस्था वर खाली झालेली आहे. म्हणून तर हे कशामुळे झालेलं आहे? कारण आदम हरवलेला आहे. काय झालंय?
आदम हरवलेला आहे. म्हणून विशेष करून पहिलं मला पुरुष वर्गाशी बोलू द्या, कारण आज त्यांचा दिवस आहे. कारण पुरुष वर्गापासून सर्व सुरू झालेलं आहे, स्त्रीपासून झालेलं नाही. म्हणून तर ह्या विधानाने मला पुढे चालू द्या की जिथं आदम हरवलेला आहे. बायबल आम्हाला शिकवतं किंवा तुम्हीच मला थोडीशी मदत करा की बाप म्हणजे काय असतं. कुणी सांगेल बाप म्हणजे काय? बोलू शकता. मला आवडतं लोकांनी बोललेलं. असं नाही आवडत की मीच बोलत राहायचं. नाही नाही, तुम्ही नाही, तुमचा दिवस दुसऱ्या दिवशी. हा, बाप म्हणजे काय? एक नंबर. नाही, बाप म्हणजे हा, बाप म्हणजे कधी कधी तरुणांमध्ये बोलताना मी हेच म्हणतो की जोक असतो हे तरुणांसाठी, पण तुम्ही आजचा आनंद घ्या. तो म्हणजे हा देखता भाजी मागता पाव. प्रश्न काय? बाप कोण आहे? प्रश्न काय? बाप कोण आहे? आम्ही त्याचे पोझिशन सांगायला लागलोय. हीच आपली आजची अवस्था आहे. बाप आम्हाला कळत नाही. शास्त्रामध्ये सांगितलंय की येशू ख्रिस्त प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील. मग ते बापाचा अर्थ काय असतो? हिब्रू मध्ये त्याला अबा म्हणतात, आणि अबा म्हणजे स्तोत्र, सोर्स. त्याला आम्ही बाप का म्हणतो? कारण सर्व काही त्याच्यातून बाहेर आलेलं आहे. प्रत्येक पृथ्वी त्याच्या शब्दाने बनली. प्रत्येक गोष्ट त्यांनी आज धरून ठेवलेली आहे. त्याच्या शब्दाच्या सामर्थ्याने एकही वस्तू इकडं तिकडं हलत नाही. सर्व काही त्याच्यातून आलं आणि तो सर्व काय आज धरून ठेवलेलं आहे. त्याला बाप म्हणतात. आणि मग ज्यावेळेस त्यांनी हे सगळं केलं, तर आता थोडंसं त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये येऊ द्या, काहीतरी नवीन माहिती मिळेल तुम्हाला. आपला देव कधी मरतो का हो? इंग्लंडचा राजा तो वाट बघत होता की आई कधी जाते. कारण नियम असा आहे की जोपर्यंत राजा मरत नाही तर गादी मिळत नाही दुसऱ्याला. पाहता पाहता आईने इतके वर्ष काढली की मुलगाही म्हातारा झाला. तरीही मनामध्ये तो आज पण स्वप्न होतं की ही कधी जाते, एक दिवस तरी मला राजा बनून द्या. ते स्वप्न पूर्ण झालं. ती गेली. गेल्यानंतर पटकन हा राजा झाला. पण लक्षात घ्या, जर तो राजा मरतच नाही तर त्याच्या लेकरांनी काय करायचं? वाटच बघत राहायची का? राज्याचा नियम आहे. नियम म्हणजे हा की तो राजा म्हणतो की माझ्या लेकरासाठी मी माझ्यासारखंच एक राज्य तयार करेल दुसरीकडे, तिथेच नाही. म्हणून यशाया म्हणतो की स्वर्ग देवाने बनवलं, पण मनुष्यासाठी पृथ्वी बनवली. स्वर्गात जे पण आहे त्याचा दुसरा प्रकार इथं आहेत. स्वर्गात रस्ते आहेत का हो? वाचलेत ना? नाही तो बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. कहा जा रे मालूमच नाही. सोन्याचे रस्ते तो वरती काय करायचे? सोन्याचे रस्ते. दूत उडत उडत इकडून तिकडे जातात. रस्त्याची काय गरज आहे? पण सोन्याची क्वालिटी आहे, इथं मातीची क्वालिटी आहे. डोंगर आहेत का स्वर्गात? प्रगटीकरणाचं पुस्तक वाचा. झाडं पण आहेत तिकडे. पत्ते आहेत ना, की त्याचे पत्ते इतर राष्ट्रांसाठी काय? आरोग्याचं सगळं काय तिकडे आहे. फक्त सूर्य नाहीये. काहीतरी कळलं का? फक्त सूर्य नाहीये. कारण योहान 1 मध्ये काय सांगितलंय? पहिले योहान 1 अध्याय, प्रभू प्रकाश आहे, त्याला सूर्याचे प्रकाशाची गरज नाही. आमेन. तर हे सर्व काय वरती आहे. आणि तीच गोष्ट आज पृथ्वीवरती तो घडवतो. आणि काय म्हणतो की जसा मी आज सर्व गोष्टींचा बाप आहे, माझ्यातून सर्व बाहेर निघालंय, तीच गोष्ट आज मी आदामाला घडवेल. म्हणून सर्व गोष्टी शब्दाने घडल्या, दूत पण शब्दाने घडले, माणूस हाताने आणि देवाच्या स्तोत्राने तो घडण्यात आलाय. देवाच्या प्रतिरूपात. कुणीतरी सांगेल प्रतिरूप म्हणजे काय असतं? त्याला इंग्लिशमध्ये इमादिगिओ म्हणतात. म्हणजे काय? जसा तो विचार करतो, जसा तो अधिकार चालवतो, जशी तो त्याच्या मनातून भावना व्यक्त करतो, एव्हरीथिंग इज गिव्हन टू यू. म्हणून तो म्हटला चला पृथ्वी रचूया, त्यामध्ये माणूस ठेवूया जो आपल्या सारखा माझ्यातून आलेला, आणि मग पुढे चालूया. तुमच्यात सगळ्यात पहिलं तुम्ही कोणाचे बाप आहात हे मला सांगा. म्हणून म्हटलं थोडा वेळ लागणार आहे.
कारण मला शिकूनच जायचंय. सगळ्यात पहिलं तुम्ही कोणाचे बाप आहेत माहितीये का? नाही माहिती, म्हणून म्हटलं आता कान देऊ नाही का. बायबल सांगतं आदम हवेपासून आला नाही, हवा कुठून आली? पहिले करंती 11 अध्याय पुढचे वचन सगळं तिकडे लिहिलंय. पुरुष तिच्यासाठी नाही बनला, ती त्याच्यासाठी बनली. ती कुठून आली? म्हणून सगळ्यात पहिला बाप हा बायकोचा बाप असतो. काहीतरी कळलं ना नवीन? वाचायचं तर पुरावे आहेत शास्त्रात, वाचून घ्या. पहिले करंती 11व्या अध्यायामध्ये दिलंय. म्हणून आपल्याला वाचायला मिळतं इफिस 5 मध्ये स्त्रीचा मस्तक पुरुषाचा, ह्याला काय म्हणतात की त्याच्यातून माणूस निघाला आणि माणसातून बाई निघाली, पोरं नाही निघाले. लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात पहिलं ज्यावेळेस एखादी मुलगी एका पोरासंगती लग्न करते तर आजचं तर फार विचित्र आहे. त्याला हे दिसते की बाबा फार दिसायला सुंदर आहे, पोरगा गोरा आहे, बस एवढंच. ह्याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही. पण काही स्त्रिया अशा असतात की ज्या वेळेस ते लग्न करतात एका पुरुषामध्ये ते काय शोधतात? बाप शोधतात. काय शोधतात? बाप शोधतात. कारण पोरगा घर सोडत नाही, पोरगी घर सोडून येते. म्हणून बायबल सांगतं की तो त्याचा बाप सोडेल आणि तिच्याशी एक होईल. असं सांगितलंय का ती तिचा बाप सोडेल? आमेन. नवीन कळतंय ना काहीतरी? म्हणून तो त्याचा बाप सोडेल कारण तो स्वतः आता त्याचा कुटुंबाचा बाप होणार आहे. बोला आमेन. बोला आमेन. आणि हीच गोष्ट त्याने त्याचा पहिला आशीर्वाद जो दिला त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं की आता मी तुला सांगतो, तू बाप झालेला आहेस, तो तुझ्या जबाबदाऱ्या मी तुला सांगतो. फळदायी हो, बी फ्रुटफुल. दुसरं मल्टिप्लाय. 2 पेक्षा जास्त नको आहे, त्रास होईल. त्या काळात ठीक होतं. बी फ्रुटफुल, मल्टिप्लाय, हॅव डोमिनियन. सत्ता गाजीव, हे महत्वाचं आहे. सत्ता गाजीव. इब्रीमध्ये त्याला शब्द म्हणतात रदा. रदा म्हणजे तू जबाबदार आहेस. तुझ्या हाताखाली जे पण देण्यात आलंय ते फल फुलण्यासाठी, योग्य रीतीने चालण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी तू जबाबदार आहेस. म्हणून बाप कोण आहे? जबाबदार व्यक्ती आहे. किती जणांना कळलं बाप कोण आहे? बाप कोण आहे? थोडा डोळे पुसा. काय बाप कोण आहे? कारण देवाने त्याला जबाबदारी दिली. देवाने पहिलं काय केलं? घर बनवलं, आदामाला ठेवलं आणि काय सांगितलं? मशागत कर, जबाबदारी घे. ही बाग तुझ्या हातामध्ये, तिकडचे जनावर तुझ्या हातामध्ये, झाडं झुडपं तुझ्या हातामध्ये. ज्या गोष्टीसाठी बनवलंय त्याला कीड लागू नये म्हणून जबाबदारी तुझी आहे. जर त्याला कीड लागली तर जबाबदार तू ठरशील. म्हणून आजच्या पिढीची अस्तव्यस्त होण्याची कारण काय आहेत? व्हेरी इम्पॉर्टंट. बापच जागेवरती नाही. वेअर इज फादर? लोकांना एवढंच कळतं लग्न करा, लेकरं काढा. दिस इज नॉट फादर. कुणीतरी म्हटलं पोरं काय ऐकत नाहीत ना, लग्न करून द्या म्हणजे तो दाल आटे का भाव समजेगा. आजचे निबरगट आहेत. लेट मी टॉक टू यू खिरे. निबरगट आहेत. काय फरक नाही पडत. म्हणून तर बाई कामाला जाते आणि मी घरी असतो. नाही कळत वाटतं यांना. बाई कामाला जातीये, ती काम जोडून कष्ट करून 4 बोलणे ऐकून घरामध्ये अन्न आणतीये. आणि ज्यास मला कळतं ती अन्न आणतीये, मला मजा वाटतेय. थँक्यू. कारण आदम हरवलेला आहे. त्याला त्याची जबाबदारी कळत नाहीये. त्याला फक्त पुरुषार्थ वाटतं, जसं महाराष्ट्राची पद्धत किंवा इतर लोकांची पद्धत. मी पुरुष आहे, माझं ऐकलं पाहिजे. बाई पायाचं जोड आहे. कुणी सांगितलं? त्याला मूर्ख म्हणतात. ज्याला बाप कळत नाहीये ना, तोच ह्या मूर्खसारख्या गोष्टी करतो. म्हणून नगरमध्ये काही लोकांनी काही लोकांची नावं ठेवली. सॉरी, ज्यांचे मिसेस जर असतील नर्सिंग मध्ये, वाईट वाटून घेऊ नका, पण ही खरी परिस्थिती, काही नाही करू शकत. बायको नर्सिंग, मी सकाळी किक मारणार,
आणि मी तिला सोडून येणार आणि मी चौकात चहा घेणार. मग तिथं नाव काय? नरसिंगराव. इट इज ट्रू. 27 वर्ष झाली हो मला सेवा करता करता. इतके माणसं हाताखाली गेले की 2 मिनिटात सांगू शकते काय म्हणते हे. नरसिंगराव त्याला म्हणतात. म्हणून पुरुषाला हे कळत नाहीये की तो बाप आहे, आणि बाप म्हणजे देवाने त्याला जबाबदारी दिली आणि तो करारामध्ये आलेला आहे. म्हणून कधीही लेकरं काउन्सिलिंग घेत नाही लग्नाआधी. डायरेक्ट कोर्ट नाही तर चर्च नाही तर मनमानी. म्हणून लग्न टिकत नसतात. म्हणून देव म्हणतो की मी तुला आशीर्वाद दिला फळदायी होण्याचा. नाही झालास तर तू जबाबदार आहे भाऊ. ही जबाबदारी त्यांनी तुमच्यावरती आणि माझ्यावरती टाकली आहे. म्हणून तर पहिली गोष्ट समजून घ्या, बाप एक जबाबदार व्यक्ती आहे, कराराचा व्यक्ती आहे. त्याला आता जागं होणं गरजेचं आहे. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या पांघरून घेणं गरजेचं आहे. आणि मग तो काय म्हणतो, जर मी तुला आता सत्ता दिलेली आहे तर तुमची सत्ता कुठं गाजवलो. कोणीतरी मागच्या आठवड्यात म्हटलं, मी त्याला पटकन सांगितलं, रस्त्यात कोणी विचारत नाही आणि चर्चमध्ये प्रेज द लॉर्ड पाहिजे. नाही कळलं वाटतं ना मला. तुम्ही प्रेज द लॉर्डच नाही केला. रस्त्यात कोणी विचारतं का तुम्हाला? गाडीला होता म्हणतात साहेब आले, चला हे पटकन काढ. कुठं गाजवणार हो सत्ता? सत्ता गाजवणं म्हणजे नक्की काय हो? आत्ताच दादांनी फार चांगलं सांगितलं. पुरुष काय आहे? मस्तक आहे. फार चांगली गोष्ट आहे. कुठं गाजवणार? आई बापावर गाजवू नका. दॅट इज नॉट युअर प्लेस. तुझी बायको, तुझी लेकरं हे तुझे सत्तेचं ठिकाण आहे. म्हणून कॉलेजमध्ये असताना आम्हाला हे शिकवण्यात आलं, जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देवाचं घर सांभाळू शकत नाही. म्हणजे काम न करता पाळक बनू नको. कुणी जर मला म्हटलं ना, ब्रदर मी नाईट शिफ्टला जातो, मी म्हटलं खूप नाईट शिफ्ट केली बाळा, 8-10 वर्ष केली मी. रात्री 2ला कामाला जायचो मी. नवीन नको सांगू. कुरकुर करत बसू नको. 2ला जाऊन 11ला यायचं आणि 12ला क्लास घ्यायचा. केलंय सगळं. का? कुणी म्हणू नको उठला सुटला आणि झाला पाळत. कुठं गाजवशील सत्ता? तर सगळ्यात पहिली गोष्ट, सत्ता आम्हाला कळली पाहिजे. म्हणून दुसरं महत्वाचं, बापाचा बाप असतो. किती जणांना माहितीये? बापाचा तो नाही, हर गली में शेर होता है तो नाही. बापाचा बाप असतो. येशू काय म्हणतो? हे आमच्या स्वर्गातील. म्हणून सगळ्यात पहिलं सत्ता चालवणं जर आहे तर सत्ता शिकणं गरजेचं आहे. लेकरं शाळेमध्ये असताना प्रत्येकानं वाचतं मी मॉनिटर बनावं. प्रत्येकानं थोडीशी एक दिवस जबाबदारी दिली तर त्याचं होतं की 7वें आसमान पे हूं मैं. मग सगळ्यांना दंडा दाखवत बसतो. बोललं की तुझं नाव लिहिलं मी मॉनिटर. हम बोले से कायदा. म्हणून तर ज्या लेकरं आपल्या वडिलांकडे बघतात, काल पण मी चर्चमध्ये ते शिकवलं. काही लोकांनी सांगितलं माझा बाप हिटलर आहे. का? त्यांना सत्ता माहित नाही हो. हाणून मारून ख्रिस्ती नाही करतायत. किती जणांनी केलंय? सत्ताच कळत नाही आपल्याला. म्हणून जो सत्ता चालवतो मला तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, बापांच्या बापासंगती बापाचं नातं असणं गरजेचं आहे. काय? बापासंगती बापाचं नातं पाहिजे. ही शुड बी अ प्रेइंग मॅन. मग सत्ता कुठून कळणार आहे जर तुम्हाला नाही माहिती पडलं तर? कोणतं पुस्तक आहे तुमच्याकडे? चाणक्य? ते तर आपण नाहीसे बी करले. ते बाय हात का केले. एक्सपर्ट आहे. हिचं भांडणं कसं तिकडे लावायचं, तिकडे कसं उडवायचं, हिला कसं मनवायचं. चाणक्य? तुमचं घर तुम्हीच खाली घेताय. कुठून शिकणार?
आशीर्वादित तो व्यक्ती जो देवाच्या वचनावर अहोरात्र, यहोशुआ 1:8 हे नियमाचे पुस्तक तोंडाकडून जाऊ देऊ नको, दिवस रात्र मनन कर, डावी उजवीकडे बघू नको, जाशील तिकडं. There is a way how to dominate your house. आम्हाला ते कळत नाही, आम्हाला कळत नाही. म्हणून बापांचा बापाकडे आम्हाला जाऊन बसणं गरजेचं आहे. बाप जर कधी प्रार्थना करताना दिसला नाही तर कुणी करणार नाहीये. आहे का बाप? का बसतो रील बघत? तो बाप नाहीये, मग त्याचं नातच त्याच्या बरोबर नाहीये. म्हणून येशू ख्रिस्ताने रात्र रात्र डोंगरावरती काढली. फेवरेट जागा डोंगर. कधी? रात्र रात्र त्यांनी काढली. आणि काय केलं त्यांनी? प्रार्थना केली. मग खाली येऊन त्यांनी चमत्कार केला आणि मग पुढे तो म्हणतो, मी ते करतो जे माझ्या पित्याला करताना. तुम्हाला कोण बघतंय? व्हेरी केअरफुल. तुम्हाला कोणीतरी बघतंय. भले शब्दाने बोलणार नाही, पण तुमचे सगळे चित्र इथं जमा होत राहिलेत. काळांतराने ते नीट होतील. बऱ्याच वेळेला शिकवलंय, लेकरं लहान असताना 2 धपाटे तुम्ही देऊ शकता, कदाला आल्यानंतर विसरून जा. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हणून बापाचा बाप असणं गरजेचं आहे. मग कोण तो बाप शास्त्रामधला जो असा होता? योब. तो रोज सकाळी उठून आपल्या लेकरांसाठी अर्पण करत होता. का? ह्यांनी पार्टी दिली, आज जश्न झालेला आहे. आणि या जश्नमध्ये ह्यांनी पिल्यानंतर असं काहीतरी बोलले असतील की ज्याच्यामुळे देवाचा कोप त्यांच्यावर येईल. तर मला काय करणं गरजेचं आहे? नको देवा, माझ्या लेकरांवर नको, माझ्या लेकरांच्या भविष्याचं काय? प्रभू, मी तिकडे अर्पण करतो, मी मध्ये उभा राहतो. होश मध्ये आल्यानंतर चल रे उठ, स्वच्छतेला जा. आर यू प्रेइंग फॉर युअर चिल्ड्रन? काहीतरी कळलं का? नंतर म्हणायचं गाढवच आहे, किती काही शिकवा पुढेच जात नाही, डफरच आहे. देवाने तुम्हाला डफर दिले का? गाढव दिले? तुम्ही अर्पणच करत नाही हो. मग हे ओतप्रोत कधी येणार तुमच्या घरात? नाही येत. कारण बायबल शिकवतं, देवाचं तेल अहरोनाच्या, ये किधर आहे फिर, हेच गायब आहे तर खाली कधी यायचं? म्हणून बापाच्या बापा संगती बापाचंच नातं नाहीये. येशूला क्रुसावरती जायचं किती जणांना माहितीये? येशूला माहिती होतं? किती जणांना माहितीये? येशूला सगळं माहितीये, 1 नंबर. मग त्याचं येणं त्याला माहित नाही? डिड ही नॉट नो वेन ही विल कम? सगळं माहितीये ना. हे का नाही माहिती? विसरलात का? डोंगरावरती 2 माणसं आली होती. काय करायला आली होती ती? एक मोशे होता आणि दुसरा कोण होता? आणि काय सांगायला आली ती माणसं? काय सांगायला आली? नाही, यरुशलेममध्ये जाऊन तुला हे सण करावं लागेल. जर देव आहे तर त्यांनी स्वतःला शास्त्रातून शोधून काढलं. कुठून काढलं? शास्त्रातून शोधून काढलं. जर तो देव आहे तर त्याला तोंडपाठ पाहिजे. पण विसरू नका, पूर्ण मनुष्य, पूर्ण देव तो होता. जर मनुष्य झाला तर त्यांनी मर्यादा घातली, म्हणून त्याला माहित नाही. आज आमचं तसंच आहे. आम्हाला फक्त हातपाय मारून लेकरांना डांबून ठेवून सगळं करायला वाटतं. त्याला बिलकुल म्हणत नाही सत्ता गाजवणं. म्हणून बापाच्या बापाकडून आमचं नातं होऊन त्याच्याकडून समजणं गरजेचं आहे. हे प्रभू, मी बाप चांगला कसा बनू शकतो? बाप म्हणून एक भूमिका मी कशी मांडू शकतो? माझं हे बाग जे तू दिलंय त्याला उत्तम कसं बनवू शकतो? यू मस्ट हॅव अ ब्लूप्रिंट. किती जणांकडे आहे? किती जणांकडे? नाही, पोरं निवडतील. पोरं निवडतील, व्हेरी गुड. पोरगी निवडायला आम्ही जाऊ, करिअर निवडायला ते बघते, व्हेरी नाईस. बापाचं बापा सांगती नातं नाहीये. जो बाप त्या बापाला ओळखतो तो बाप इतका त्याला समजून घेतो की जे काम त्यांनी त्याला दिलेलं आहे त्याचं सर्व दर्शन घेऊन जेव्हा तो खाली येतो. मोशे कुठं होता?
डोंगरावरती होता, तिकडे बसून देवाने त्याला मंडप कसा असावं ह्याचं दर्शन दिलं. तो म्हणतो, हे देवा, दर्शन तर तू दिलं, पण मी सांगू कस काय? तो म्हणतो, तुझ्या तंबूमध्ये बिजाईल नावाचा एक व्यक्ती आहे, ज्याला मी आत्म्याने भरलेलं आहे. जर तो दर्शन देतो तर दर्शन पूर्ण होण्यासाठी सामर्थ्य देतो. कसं येतं? त्याच्यावर थांबून राहा. बाप घरात थांबायला तयार नाहीये. बापाला घर नकोच आहे, पण मित्रमंडळी जरूर पाहिजे. झालं आता, वय झालं, रिटायर्ड झालं, मग काय झालं? रिटायर्ड झालं म्हणजे काय झालं? अहो, कामातून रिटायर्ड झाला, जगातून रिटायर्ड नाही झाला, जबाबदारीने रिटायर्ड झाला नाही की आता त्याचं लग्न झालं मी सोडून देईल. कुणी सांगितलं तुम्हाला? इतक्यात नीतिसूत्रात वाचलं ना की अरे ज्ञानाचा अवहेर करू नकोस, ज्ञान घे, कारण ज्ञान काय करणार आहे? तुझं घर बांधणार आहे. सांगणार कोण हो? उपदेशक सांगतं की त्याचे वृद्ध झालेल्या लोकांकडे जाऊन विचार, ते तुला ज्ञान देतील. तुम्हाला एवढं लवकर स्वर्गात जायचंय? कोण वाट बघतंय? कोणची आत्या, मामा, काका, कोण वाट बघतंय? दिस इज आवर प्रॉब्लेम की आम्ही देवाकडून ज्ञान घेत नाही. याकोब म्हणतो, जो ज्ञानाने उणीव आहे त्यांनी देवाकडे मागावं. अहो, तो पिता किती उत्तम रित्याने तुम्हाला देईल. म्हणून बाप चांगले आपण बनू शकलो नाही, त्याचं कारण हे का मला बापच कळला नाही. योब रोज सकाळी उठून प्रार्थना करतोय. आहे ना उधळ्या पुत्राचं, इतक्यात वाचलं ना, देवाने दिलंय ते मला. काल बसल्या बसल्या मी तेच देवाकडे मागत होतो, देवा असं काहीतरी दे की जिथून देवाचं वचन एकदम स्पष्ट रीतीने जाईल. तुमच्या घरामध्ये उधळा पुत्र आहे का? लाजू नका, सगळ्यांच्या घरात असतं. अंधार सगळीकडे आहे, उगाच लाईट लावून त्याला झाकत बसू नका. मग उधळे पुत्र आहेत का? मम्मीला डोकंच नाही आहे ना उधळा पुत्र, तिला काही कळतच नाही. बाळा तुम अब भी आए सर, हमको आके 4 पाऊस हो के गए. तुम्ही तर अजून भिजलात पण नाही. आहे का तुमच्या घरात उधळ्या पुत्र? आणि 2 कॅटेगरी आहे उधळ्या पुत्राची. एकाला फार स्मार्ट रीतीने माहिती आहे गोड बोलून मम्मीकडून कसं काढून घ्यायचं. दुसऱ्याला कसं, हे जाऊ दे, पडदे, चल. जो पकडा गया वो चोर, जो न पकडा गया उसके मजे है. म्हणून लेकरांमध्ये पण गेम कसा असतो, लेकरं काय करतात त्याच्यामध्ये? बरोबर माहिती पप्पाच्या खिशातून पैसे कसे काढायचे. पप्पाला गोड बोलून कसं, तू माझा आहे ना पप्पा. पण त्याच उधळ्या पुत्राच्या बापाने प्रश्न इतका सुंदर रीतीने सोडवलाय की जिथं आज पोरग काय म्हणतंय, अरे डॅडी तुझ्या संगती मी आयुष्यभर राहिलो ना, अरे काही न मागता आम्ही सगळं केलं ना तुझं, आणि आता काना मागून आला आणि तिकट झाला. मन चांगली आहे ना, हसा. काना मागून येऊन तिकट व्हायचं का तुला? अरे माझ्याकडे बघ ना, तळमळ होती मला. मला असं वाटलं हा गेला खपला, बरं झालं आता त्याचंही माझंच. हे कोण है? हा गुपित चोर आहे. जर बापाची सेवा करत होता ना तर मेवे की वाट नाही देखेगा तू सेवा करशील. पण तू काय वाट बघतो? आता भाऊ गेला, डॅडी व्हेन आर यू गोइंग? तुम्ही कधी चाललात त्याची वाट मी बघतोय. तो ऑल वावर इज आवर. ह्याला चोर म्हणतात. त्याची तळमळ ज्यावेळेस त्यांनी सांगितली तर तो पण बाप किती सुंदररीत्याने भांडत नाही, तो त्याला दटावत नाहीये, तो 2 फटके मारत नाहीये, पण त्याचीच समजूत त्याच्याच भाषेत तो त्याला घशात घालतोय. ते म्हणजे काय? अरे तू माझाच आहे रे. शेवटी बाप असतो. तू माझाच आहे, सगळं काय तुझंच आहे, आता भांडू नको, आनंदाची वेळ आहे. तो पण लेवल करतोय, सगळं तुझंच आहे, पण लक्षात ठेव मला आनंद कसला झाला, पैसे गेले जाऊ दे, माझं पोरग मेलं होतं, घरी आलं. माझं पोरग मेलं होतं पण घरी आलंय. ही चालाकी तुम्हाला कोण देणार हो? मारून मारून लेकरं कोडगे होतात. कोडग्या लेकराला तुम्ही काही करू शकत नाही. एकदा फटका सहन करण्याची ताकद आली तर त्याला काही फरक पडत नाही तुम्ही कशाने मारताय. म्हणून एखाद्या चोरला पहिल्यांदा फटके मारले की लटलट लटट करत असतो. फरास खानामध्ये आहे ना तो बेल्ट लिहिलेला आहे, मेरी आवाज पाठ आहे. कोण कोण गेलत? मेरी आवाज सुनो. कसला बेल्ट आहे तो? गिरणीच्या पट्ट्याचा. पण तोच पट्टा जर वारंवार बसायला लागला तर तो काय म्हणतो?
मैं बहरा हूं, तू तेरी आवाज सुन. म्हणून मारून त्यांना नीट नाही करता येत. ती समजूत जी देवापासून आलेली आहे त्याच्याने माणसं नीट केले जातात. म्हणून बायबल सांगतं की ज्ञानाने आपलं घर बांधलं जातं आणि समजदारीने त्याला स्थिर केलं जातं. बापा, काय हे दोन गोष्टी घेतल्यात का? डू यू नो हाऊ टू हँडल? म्हणून तो घरामध्ये उधळ्या पुत्रासारखे दोन्ही डान्स होत राहतात. पोत्राच बाहेर नाही, पोत्राच घरात असतो. मग तो मार खात असतो आणि सगळ्यांना आवाज ऐकवत असतो. हेच आपल्या घरांची परिस्थिती ना. इतके कुटुंब माझ्याकडे येतात नुसतं कशासाठी? मागच्या आठवड्यामध्ये 22 वर्षाचं पोरगी, लग्न झालंय, 4 महिने. दादा त्याचं माझं ऐकतच नाही. तो म्हटलं सरळ वेळ काय तुझंच ऐकायचं का बाळा? त्याचं पण तू ऐक कधीतरी. डिवोर्सला चाललेत नोटीस पाठवायला. 22 वर्षाचं. तुम्हाला नोटीस पण कळतात? 22व्या वयामध्ये ह्यांनी कोणचा अनुभव घेतलाय हो? अभी तो अंकुर फुटा है. काय झालंय? अभी तो अंकुर खुला है. 22 वयात ह्यांना पटकन डिवोर्स घ्यायचा आहे. म्हणजे काय? रान मोकळे, तू पण बैल मी पण बैल. रान मोकळं असतं काय? तू नाही तुझा बाप दुसरा. सलमान खानने फार सुंदर सांगितलं त्याच्या एका इंटरव्ह्यू मध्ये. सारखं सारखं त्याला प्रश्न येतो. काय येतो? ख्रिस्ती माणूस देव म्हणू नका. काय प्रश्न आहे? काय विचारतात त्याला? मग तो म्हंटला जिंदगी में बहुत से औरतें आई, खूबसूरत आई, तो पहली बार चली गई तो लगा उनमें प्रॉब्लम है. दूसरी बार गई थोड़ा सा हो सकता है. तीसरी बार गई तो किस्मत का खेल है. चौथी बार गई तो मैं भी सोच में पड़ गया. प्रॉब्लम आप 4 में नहीं है, मेरे में है. सोडणं हा उपाय का? देव याकोबाला म्हणतो दुष्काळाच्या काळामध्ये तू इथून मिसरमध्ये जाऊ नको, कारण मिसरमध्ये भरपूर पाणी होतं, जेवण खाण चांगलं होतं. हा दुसरीकडे होता. तर देव त्याला म्हटलं मी तुला इथं आशीर्वाद देईल, थांब इकडेच, इथून जाऊ नको तिकडं. कारण जर तू तिथं गेला तर इकडच्या दुष्काळाची तलवार घेऊन तू तिकडे जाशील. माणसात प्रॉब्लेम असले तर किती काही माणसं येऊ द्या, नथिंग विल वर्क आउट. हे सांगणारा बाप कुठे हो? कुठे? म्हणून तर लेकरं निर्णय घेत आहेत. काय घेत आहेत? लेकरं निर्णय घेत आहेत. योब सकाळी उठून थरथर कापून देवाला म्हणतोय, देवा तुझा कोप येऊ देऊ नको रे. माझी लेकरं बाळे माझ्या प्रार्थनेकडे बघ, माझ्या कष्टाकडे बघ. लोकांना आपल्या इज्जतीचं पडलंय, इथं याला त्यांच्या आत्म्यांचं पडलंय. म्हणून उधळ्या पुत्र ज्यावेळेस परत आला तर बापाने इज्जतीसारखं केलं नाही. अरे तू माझी इज्जत घालवली, परत कशाला आला? हेच आहे ना, परत कशाला आला? आता अजून घालवायचं काय? घेतला ना, दिला ना वाटा, जा ना घरी आता, तू तुझं बघ आता पुढचं. बाप काय म्हटला? 100 रुपयाची नोट, जरा जास्तच कमी, 2000 रुपयाची नोट वाकडी तिकडी करा आणि खाली फेका. उचलाल का? नकोय तुम्हाला पैसे? मला द्या, मी लवकर संपवतो, पाकिट इकडेच आहे. फेका. उचलणार का तुम्ही? थोडस पावसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अशी काढली वरून खाली पडली, थोडासा चिखल लागला, उचलणार का? काय गरज पडली? चिखल येतो, घाणेरडं पाणी आहे, आणि अचानक दुसऱ्याचा पैसा पडताना तुम्हाला दिसला पण मातीत पडलाय, घाण चिखल त्याला लागलाय, उचलाल का? उचलण्याच्या आधी अर्धा तास हाच विचार लागला, अरे चिखल आहे, पण तुम्ही काय हालत नाही, पण उचलाल ना? हेच आमच्या देवाने आमच्या संगती केलं. किती पण पाप येऊ द्या, किती काही घाण येऊ द्या, किती काही गॉन केस असू द्या, किती काही उधळलेलं जीवन असू द्या, तरी तो म्हणतो त्या गोष्टी मॅटर करत नाहीत. माझा पोरगा मेला होता, तो जिवंत झालेला आहे, हरवला होता, तो सापडलेला आहे. म्हणून आता प्रार्थनेमध्ये मी ऐकलं, आम्ही पापी, कुणीच पापी नाही इकडं. किती जणांकडे येशू ख्रिस्त आहे ना? मग पहिले योहान वाचलं का? पहिले योहान पहिला अध्याय 6, 7, 8, 9. जसा तो प्रकाशात आहे तसे तुम्ही प्रकाशात आहात, तुमचा न्याय झालेला आहे, पापी इथं कोणी बसलेलं नाहीये.
आमच्याकडून पाप होत नसतात, चुका होत असतात. फरक आहे दोघांमध्ये, कारण आपण वाचतच नाही ना. म्हणून आमच्या प्रार्थनेमध्ये मुंगी बिंगी सगळे येतात. देवा मी मुंगी, आम्ही तर माणूस. हो त्याला माहिती आहे ना माणूस आहे तुम्ही, नवीन काहीतरी सांगा. तत्वच माहित नाही शास्त्राची. जर त्याने पापाची क्षमा केली तर परत तुम्ही पापी झाला का? रोमकरस पत्रामध्ये सांगितलंय त्याच्या नीतिमत्वामध्ये आम्ही जगतो. आता आम्ही पापी नाही, आता आम्ही नीतिमत्व आहो ख्रिस्ताचे. त्याने बिलकुल काळजी केली नाही की माझ्या लेकरांनी काय उधळून आलाय. तो एवढंच म्हटला, वेलकम होम. तुमच्या घरात जर अशी काही गोष्ट घडली, तुम्ही कसं करता? समजा एखाद्या लेकरांनी काहीतरी चूक केली, चूक नाही सांगत, केली काहीतरी चूक, मरुसपर्यंत तुम्ही त्याला मारून टाकता. मारता ना? चल नको देऊ, चल, तुझी हीच लायकी आहे, केलंच ना, भर आता तू. इज दिस फादर? इज दिस फादर? नो, ही इज नॉट अ फादर, ही इज अन अक्युजर. हा दोष लावणार आहे, आणि बायबल सांगतं सैतानच दोष लावतो. त्या लेकराला इच्छा आहे, त्याला मान्य आहे की त्याच्या हातून चूक झालेली आहे. असा कोणता व्यक्ती आहे ज्याच्या हातून चूक होत नाही? कोण धुतल्या तांदळाचा आहे का कुणी इथे? अरे त्याचा बाप मला माहिती, जवानीच्या काळात त्यांनी केलं. अहो माणूस होता तो, देव नाहीये. दुसऱ्या शब्दात जर स्पष्ट म्हणायचं तर त्या आदमाला काय सुचलं, त्यांनी फळ खाल्लं नाही का? त्यांनी जर फळ खाल्लं नसतं इथं झालं नसतं. अहो आदमच जाऊ द्या, तुम्ही का रोज खाताय? कुणी फोर्स करायला येते तुम्हाला? अहो पौल म्हणतो ह्या शरीरामध्ये नियम आहे, आम्ही अशक्त आहोत, पाप करण्याची भरपूर ताकद आहे त्याच्यामध्ये. चांगलं करायसाठी कष्ट लागतं, पापासाठी कष्ट लागत नाही. मग आपण जर मानव आहे, आपल्याकडून जर चुका होतात तर इतरांचे दोष का काढताय? त्याची पोरगी तिथं गेली, अरे त्याचं जाऊ दे, तू तुझ्या घरात बघ. बाप दुसऱ्याच्या घरात बघत नसतो, बाप स्वतःच्या घरात बघत असतो. दावीद फक्त बघतो दुसरीकडे. म्हणून बापाला कळत नाही की तो एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याची जबाबदारी नक्की काय आहे. तो दोष लावणारा कधी होऊच शकत नाही. थोडं कठीण आहे, पण बायबल काय सांगतं? गॉड इज, माझा बाप प्रीतीचा देव आहे. व त्याची लेकरं कशी असतील? प्रीतीचे. म्हणून बापांचा बाप असतो. त्या बापाकडून मला शिकलं पाहिजे की बाप कशा रीतीने त्याच्या लेकरांची तो काळजी घेतो. थर्ड इम्पॉर्टंट थिंग, लेकरू नेहमी आपल्या बापाकडून शिकतो. कोण आहे त्याचा पहिला शिक्षक? हा, करेक्ट नो? मग चला जरा तिकडे चालूया आता. किती जणांची लग्न झाली आहेत? जुने, नवीन आणि होणार आहेत. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर आहे ना? पडू नका खाली. आणि किती जणांनी आपल्या बायकोला म्हटलं हिला डोकंच नाही? हा हा, मान्य करा, देवाच्या घरात आहे, पंख खाली पडू नको, थांब. मान्य करा. आणि ज्यांचे पती नसतील इथं त्यांनी पण हात वरती करा की मी ऐकलंय. आजीबाई बघा, खाजवताय का हा म्हणताय? अच्छा हा म्हणताय, नाही तर इशारा में सब कुछ. पॉलिटिकल आयडिया हा केला होता प्रभू, पण खाजवत होते मी. मग ऐकलंय असं कधी? तिला अक्कल नाही, शिवे देताना ऐकलंय? थोडा गंभीर बाब आहे, थोडीशी गंभीर बाब आहे. हात उगारताना पाहिलंय का? हात उगारला? ही क्रिया करताना कोण बघत नव्हतं का? म्हणून काही न्यूज जरा व्यवस्थित वाचा, पेपरमध्ये काय येत आहेत. पोरं तेच करतायत जे बाप करतोय. हमारी विरासत है. पोरांनी हात उघडायचं शिकलं कुठून? आईला जर बाप वेडी म्हणतो तर काय वेडी संगती लग्न झालंय का तुमचं? 5 कुमारिका, 5 शहाण्या आणि 5 वेड्या. कोणीतरी म्हटलं ब्रदर ते 5 कुमारिकाचा विषय जो आहे ना तो मेंटल केस आहे. म्हटलं वा 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 वा, छान झालं, मला खूप आनंद झाला. मेंटल केस. शहाणं आणि मूर्ख म्हणण्यात आलेलं आहे. मूर्ख म्हणजे मेंटल नाहीये. मूर्ख म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीला हाताळण्याची समजूतदारी नाही.
मग ज्या वेळेस मला हे सगळं मिळालेलं आहे, कारण शास्त्र म्हणतं आईच्या गर्भशाळेत असताना तू मला ओळखतोस, आणि माझ्या शरीरामध्ये काय आहे, आईच्या गर्भशाळेत असताच मी पापी होतो. म्हणजे काय, रक्तांमधून गुण आली. पुरावा, मोशे संदेष्टा कसा झाला? मोशे एकटा संदेष्ट आहे त्याच्या घरामध्ये? नाही, बाप, आई, बहीण, भाऊ सगळे संदेष्ट. शास्त्रात लिहिलंय. म्हणून तर आपण आपल्या जीवनातले जे पण सवय असतील, जसं माझ्या वडिलांना गिटार वाजवायची फार इच्छा, मनातच राहिली, नाही वाजवता आलं. आईला गायची इच्छा, डायरीमध्ये लिहायची, आवाज चांगला तिचा, पण स्टेज नाही मिळाला. दोन्ही मी केलेत. पाहिलं ना आता वाजवतो तुम्ही. मोठ्या स्तराला वर्षिप घेऊन आलोय मी, पण माझ्या आईला नाही मिळालं. मग मी आणलं का स्वतः हे करून? नाही, मला तिथून आलंय ते. काल पण चर्चमध्ये शिकवताना मी हेच केलं. माझे वडील, मला अजून लक्षात आहे, टेल्कोमध्ये कामाला जायच्या आधी हा माणूस दारातच उभा राहणार, प्रार्थना करणार. प्रार्थना केल्याशिवाय तो माणूस कधी गेला नाही बाहेर. रोजचा दिनक्रम हाच. तिथेच उभं राहणार, प्रार्थना करणार, कामाला निघणार. कामातून भटकम करती, काम ट्रायलॅक कडे सुटायचं म्हणजे तिकडे बस यायची, 15 मिनिटात माझे वडील घरी. कधी हे केलं नाही, मित्र म्हटलं चल चाय पिणे जाएंगे, माझे वडील कधीच गेले नाहीत, कधीच नाही. तो माणूस सरळ घरी आलेला आहे. मित्रांच्या पार्ट्या चालायच्या, माझे वडील कधीच गेलेले नाही. एकही फोटो त्यांचा नाही की पिकनिक मधला, कधीच नाहीये. मित्र चोरी करायचे कामावरती, एक बेरिंग 20-20 हजार रुपयाचं बेरिंग आहे. त्यावेळेस लोकांनी त्यावेळेस घरं बांधली, बंगले बांधले, आणि एक माणूस म्हणतो तुझा बाप ना बाबा संत आहे, आम्ही बघ काय काय बांधून बसलो. आज जर ते केलं असतं तुझ्या बापाने तर तुम्ही बंगल्यात असले असते. मी म्हटलं धन्यवाद त्या पापी बंगल्यासाठी. सगळे घरी आले होते कामावरचे, अधिकाऱ्यांपासून सगळे. एवढ्या वर्षात त्या व्यक्तीने ज्या प्रकारे आपलं कॅरेक्टर दर्शवलं की मोठे साहेब पण घरी येऊन त्याला भेटून गेलेच. म्हणून इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही कसल्या रीतीचं चरित्र उभं करत आहात. तुम्हाला जर टाइमपास करायची सवय तर लेकरांनी ते गुण घेऊन टाकलंय. तुम्हाला सिगरेट पिरायची सवय आहे तर नवल नाहीये की चौकामध्ये तुमचं लेकरू दिसणार आहे. तुम्हाला जर तुमच्या बायकोला वेड म्हणता येतात तर लक्षात ठेवा, पाणी फिरून येणार आहे, तुम्हालाही वेडात काढण्यात येणार आहे. फरक एवढा असणार आहे की तुम्ही तिला वेड म्हणताय, तो तुम्हाला न बोलता वेडात काढतोय. कळलंय? म्हणून पहिला शिक्षक कोण? बाप आहे. बापाने स्वतःला कसं ठेवलंय, बापाकडे लेकरासाठी देण्यासाठी काय सोर्स, काय कॅरेक्टर आहे त्याच्याकडं. लहानपणापासून आम्हाला शिकवण्यात आलं कोणाच्या घरी जाऊन प्यायचं नाही, खायचं नाही, काय नाही, फुकटचं कधी यायचं नाही, रस्त्यावर रुपये जरी पडला तर उचलायचं नाही. आजही आमची तीच सवय आहे. शिस्त शिकवली माझ्या वडिलांनी, आणि त्याच माणसांकडून हे धार्मिक सगळं शिकलंय. तो गुण आमच्यात आलेला आहे आणि त्याला जपून आजही आम्ही चालतो. माझी बायको कधी सुट्टीला गेली तर कधी विचारून घ्या आमच्या घरी कधी कोणी दुसरं येतं का. एवढ्या वर्षांचं माझं लग्न आहे. बायबल सांगतं आपल्याच रांजणातून पाणी पी, पण लोकांना चोरलेलं पाणी गोडच लागतं. कारण लहानपणापासून सवय आहे. लेकरू घरात जेवत नाही, शेजारीच जेवतो, आणि त्याचं कौतुक आपल्याला आहे. 2 फटके त्याला लावा. जर शेजारच्याची सवय लागली तर दावीद व्हायला वेळ लागणार नाही, आणि तुम्हाला स्तोत्र 51 लिहायला वेळ नाही मिळणार. एकाच व्यक्ती संगतीनिष्ठा, त्याच व्यक्तीला साजरा करणं, त्याचा मान करणं, कारण ती व्यक्ती बाहेरून नाही तुमच्यातून बाहेर आली. आणि म्हणून शास्त्र म्हणतं जो आपल्या पत्नीवरती प्रेम करतो तो आपल्या स्वतःवरती. मन मूर्ख म्हणू नका. यू आर कॉलिंग युअर सेल्फ एज अ फुलिश फेलो, कारण तुमच्यातून आलंय ते. लबाडांचा बाप, बोला ना, लबाडांचा कोण आहे?
मग मूर्ख बोलणाऱ्याचा बाप कोण असेल? मग हेच बापाला कळत नाही. चौथी गोष्ट, इफिस्करास पत्र 6:4. बापांनो, थांबा ऐका, म्हणून मी वचन दिले नाही तुम्हाला. इफिस्करास पत्र 6:4 वाचा, काढा. इफिस 6:4. Ephesians chapter 6 and verse 4. जोरात वाच बाई, कोणी वाचलं ते? माझ्याकडून चुकलं. बापांनो बायबल काढा, आजूबाजूला बघा. सॉरी मी विसरून गेलो, मला वाटलं मदर्स डे, फादर्स डे. काढा काढा, इंटरनेटवर असेल तर काढा. हा, इफिस्करास पत्र 6 अध्याय 4 वचन. एकाने नाही वाचायचं, सगळे बाप आहे तिकडं, सगळ्यांनी वाचा. थांबा थांबा, 1 2 ज्यांना मिळालंय का? कोणाकोणाला मिळाले? ओके, तू जर व्हायचंय बाळा, थांब, स्टील अ चाइल्ड, पण तू वाच, काही टेन्शन नाही. मिळालंय का? मागे नाही मिळालं तर एकमेकांकडून घ्या, फार महत्वाचं आहे. इफिस्करास पत्र 6 अध्याय 4 पासून पुढे वाचा. 1 2 3 वाचा. आमेन. कुणी म्हटलं की आई शिस्त लावते? कोण इथं? गलत फहमी दूर कर लो. तुम्ही शिस्त लावत नाही. काय सांगते शास्त्र? कुणी शिस्त लावायची? तुझ्या लेकराला शिस्तेत वाढव. दुसऱ्या शब्दांमध्ये नीतिसूत्र 4 सांगितलंय, लेकराला अशा प्रकारचं प्रशिक्षण दे की काळांतराने तो तुला सोडून जाणार नाही. या पृथ्वीमध्ये हम करके भाग नाही सकते. इकडचा नियम तुम्ही विसरलात वाटतं. पेरशील ते कापशील. उपदेशक नीतिसूत्रे काय सांगितलंय? आपली भाकर जलाशयावर टाक, काळांतराने तो भोगल्याशिवाय स्वर्ग पण घेणार नाही. गेट रेडी. तर काय सांगते ते? बापांनो, आपल्या लेकरांना प्रशिक्षण द्या. लेकरांनी स्वतः शोधलं नाही पाहिजे बरं काय आणि वाईट काय. आदामासारखी परिस्थिती होऊन जाईल की आयुष्यभर बोलत राहतील, बापाने आमच्यासाठी काहीच केलं नाही. ऐकलंय का कधी? ऐकलंय का? शिक्षण का झालं नाही? बापामुळे झालं. आमचा बाप जागेवर नव्हता ना. आमचा बाप पिताड, कामाला न जाणारा, टाइमपास करणारा. बाप धड असला असतं तर आमचं जीवन असं का असलं असतं? बघा, हे लेकरांचे विधान आहेत, माझे नाही आहेत. माझा बाप चांगला, प्रेज द लॉर्ड. कळलं ना काय झालंय? तर इथं काय सांगतोय? चिरडीस आणू नकोस, लेकरांना प्रशिक्षण दे. काय प्रशिक्षण दिलंय? टीव्ही बघ आणि कर. लेकराला 10 आज्ञा माहित नाही. ऋतिक रोशनचं गाणं माहिती? कन्फर्मेशन क्लास घेतला, त्याच्यामध्ये अर्ध्या लेकरांना हेच माहित नाही प्रभूची प्रार्थना काय असते. हे मतांगीकार तुम्ही जे म्हटलं ते माहित नाही. आणि मोठे मोठे टोंगे 18-19 वर्षाचे पोरं लग्नाला आलेले आहेत. आईबाप म्हणतात ह्यांचं करून घ्या, म्हणजे 3-4 वर्षामध्ये यांचं लग्न करू. म्हटलं झालंच. काय शिकवलं आपण त्यांना? त्यांच्यामध्ये आपण काय कुठून कुठून टाकलंय? काय प्रशिक्षण दिलंय? कारण बाप दुसऱ्याच्या लेकरांमध्ये फार इंटरेस्ट घेत होता. अरे त्याच्या लेकरांकडे बघ किती मार्क आणलेत. अरे तू तुझ्याकडे बघ ना बाळा. हे तुझा फेलियर आहे की तुझं लेकरू पुढे नाही गेलं? दुसऱ्यांचं दुसऱ्यांचं दुसऱ्यांचं. बायबल सांगतं आळशी व्यक्तीच्या कधी बागेकडे जा म्हणजे तुम्हाला कळेल काय. आळशी व्यक्ती काय करतो? मशागत करत नाही, झोपा काढतो. आळशी व्यक्ती कधी मेहनत करत नाही, नेहमी कारण देत असतो. आणि मग तिथं सांगितलं नीतिसूत्रामध्ये की आळशीच्या शेताकडे जाऊन पहा, तुम्हाला काटे दिसतील, जमीन जोतलेली दिसणार नाही. आणि ज्यावेळेस पेरणीच्या वेळेस झोप काढतो, कापणीच्या वेळेस भीक मागेल. म्हणून तुमच्या लेकरांच्या जीवावरती तुम्ही मोठे मोठे स्वप्न बघताय ना, जर पास नाही झाले तर तुमचा प्रॉब्लेम होणार आहे. करेक्ट? कळलं काय झालं इथं? म्हणून त्यांना वाढवायची जबाबदारी तुमची आहे, पाळण्याची त्यांची आहे. खायला घाल, कपडे बदल, आंघोळ घाल, शाळेत घेऊन जा, घेऊन ये. म्हणून तो जुन्या काळामध्ये जसं आमची मेहुणी आहे, मेहुणीने फार मोठं घर घेतलं, फार महागाचं घेतलं, 3 लाख रुपये कमी पडत होते.
तर नवरा तिला काय म्हटलं, बघ आपण सगळं काय आता विकलंय, पैसे जेवढे होते तेवढे टाकले, घर मोठं आहे चांगलं, आणि मग त्याच्यामध्ये आता आपल्याकडे 3 कमी पडतं, एक काम कर, तू डॅडीला विचारती का? ए मी नाही मागत. म्हणलं का? अरे आयुष्यभर कधी आम्ही तोंड उघडलं नाही त्यांच्यासमोर. ते जवळ आले की आमच्या डोक्याचा पदर खाली पडत नाही. जोपर्यंत ते घरात येतो तोंडातून वाचा आम्ही बाहेर पडत नाही. आज तिचं वय किती आहे? 65. तिचे वडील किती वर्षाचे आहेत? 93. आमच्या घरामध्ये सगळे 90च्या पुढेच आहे. प्रेस गॉड. माझा आजचा 94ला गेला आता. मग तो म्हटलं एक काम कर, आपण जाऊन बघू काय करायचंय. हा पण गेलाय, पण याचा सासरा ना बाप थोडी आहे. डिफरन्स आहे. ज्याचं झाले लग्न त्याला कळतंय. मग तिकडे जाऊन बसला हा, चहा घेतला, सगळं केलं. ते म्हणले जावय बापू काय झाले, अचानक आले. आणि काय नाही, सहज आठवण आली. बघा शेवटी तो पण पावसाळे बघून आलेला ना, जाऊ दे ते आठवण ठीक आहे, काय काम आहे का. तो पण चालाक शिक्षक होता हो तो. तो म्हटलं की अगं विद्या तू बोल ना. आले मी जरा चहा घेऊन. वय किती? 65. चहा घेऊन येते. बोलायची ताकद नाही. बाप म्हटला विद्या इकडे काय पाहिजे, बस इकडे. ते असं असं घेतलंय, 3 कमी पडलेत, जा चहा घेऊन ये. ह्याची बत्ती गुल. बाबाने तोंड काढलं नाही म्हणजे चहा घ्या आणि घरी जा. त्याच्या पोराला म्हटला वरती जा, तिकडे त्या खाच्यामध्ये पुस्तक ते घेऊन ये. तो आला वरून, पाहिलं त्यांनी, सही केली आणि ते फाडून त्याला म्हटलं हे घे. तो म्हटलं नाही नाही तुमच्याच हातून लिहा, मला एवढ्याची गरज आहे. 5 लाख रुपये त्यांनी तिथे दिले. तो काय म्हटला, आत्ता 3 मागशील, उद्या काय कमी पडलं तर कोणाकडे जाशील. अरे बाप आहे मी तुझा, सासरा नाही आहे. बाप आहे, घे 5 ठेव, परत देऊ नको. कुछ हुआ क्या? हे शिकवणीची ताकद आहे, हे संस्काराची ताकद आहे. ही बळानी नाहीये, ही पराक्रमाने नाहीये. माझ्या तुमचं शिक्षण तुमच्या लेकरांना चुकीच्या मार्गापासून वाचवेल. खोटं बोलून ह्याला त्याला भेटणार नाहीच. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. संध्याकाळी मला तेच करायला जायचंय, सोडवायला जायचंय. स्वतःहून शोधणार नाहीत कारण त्यांना बापावर भरोसा आहे. बंड करणार नाही पण तुमच्या शब्दाला मान आहे की बाप जर नाही म्हटला तर त्याच्या मागं डोकं आहे, त्याच्या मागं माझं कल्याण आहे. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं ना, काही मुलांनी सांगितलं माझा बाप हिटलर आहे, पण दुसरा काय म्हणतो, हिटलर बाहेरून आहे आतून प्रेमळ आहे. त्याला तुझं काहीतरी वाईट होताना बघता येणार नाही. कळलं काय झालं इथं? म्हणून लेकरांना कसं बसायचं, काय बोलायचं, कसं करायचं ह्याचं ट्रेनिंग तुम्हाला पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली. मला कोणीतरी म्हटलं तुला जर पोरगी झाली तर लय अवघड जाणार आहे. म्हटलं का? तुला तर माहिती आहे. म्हटलं त्यात काय अवघड आहे? अवघड काय? मुलगा असो मुलगी असो, काय अवघड आहे? माझ्या लेकरांना कसं निवडायचं ह्याचं शिक्षण मी देईल, म्हणजे आयुष्यभर मी जरा शांत आणि व्यवस्थित राहील. म्हणून शिकवणार कोण? आम्ही फक्त फळं खात बसलोय. मलाच माहिती, काहीच नाही माहिती. त्या लेकरांमध्ये हे आम्ही शिक्षणाची ताकद टाकली नाही की हात पसरायचा नसतो. संत पौल म्हटला की इथून पुढे कुणी वायफळ गोष्टीमध्ये वेळ घालवू नका. प्रत्येकाने आपल्या हाताने कष्ट करा, उधार मागू नका, कष्टाच्या ह्याने दान द्या. म्हणजे काय म्हटलंय? अ फादर इज अ प्रोव्हायडर. कामाला जा, कुणी घरी बसता कामा नये. कळलं मी काय म्हटलं? कारण ही बापाची जबाबदारी आहे. काय? ही बापाची जबाबदारी आहे की त्यांनी घरी करावं. हे संस्कार कोण टाकणार आहे? पोरगा म्हणतोय मी शिकतोय. बापाला म्हणावं एक काम कर, 12वी झाला ना, काम धर आणि शिक्षण कर. 12वी पर्यंत मी शिकवेल, पुढं तू तुझं बघायचं. माझा भाऊ 16व्या वयात कामाला लागला होता कॅम्पामध्ये. कुणी घेत नव्हतं. अरे बाल कामगार कसं करशील, टाक ना 18 म्हणून. 16 मध्ये कामाला लागला.
तेव्हापासून तो कामच करत राहिला. घराच्या जबाबदाऱ्या उचलल्या आम्ही, आणि माझं पण 10-15 वर्ष अगोदरच मी काम सोडले. पण कामाविषयी आम्हाला नका सांगू. काम करणं योग्य आहे. किती जणांची आता एक प्रार्थना दादांनी फार चांगली केली प्रार्थना, मला आवडली ती प्रार्थना. पण त्यामध्ये काही तथ्य आहेत. किती जणांना देवाचा आशीर्वाद पाहिजे? प्रामुख्याने सगळ्यांना पाहिजे की नको? नको करू प्रार्थना? हा मग करा. लय प्रार्थना सामर्थ्य आहे माझं. अरे हिचकिचावू नका, आशीर्वाद तुमच्यासाठीच आहे. मग उद्यापासून कोण कोण कामाला जाईल? मी शास्त्रातून काढून दाखवतो, तुम्ही कधी ऐकलं नसेल. देव कष्ट करणाऱ्या हाताला यश देतो. घरी बसून जो प्रार्थना करतो आणि मागत बसतो, देव त्याला देत नाही. आमच्या थिओलॉजीमध्ये शिकवलेलं आहे, पैशासाठी प्रार्थना केली जात नाही. द्या म्हणजे, जोरात बोला, द्या म्हणजे. कोणी सांगितलं प्रार्थना करा? जखम मांडीला मलम शेंडीला. जिकडं प्रार्थना नाही करायची, जिकडं कामाला जायचं तिकडं प्रार्थना. प्रभू कामच मिळत नाही प्रभू, तरी पैसे पुरव. बँक आहे का? तो त्याचा नियम मोडणार नाहीये. म्हणून कष्ट करा. तर हे कष्टाचा सिद्धांत आपल्या लेकरांमध्ये आलंच पाहिजे. नाही मला समजत नाही, मला क्लास लावायचा. जा का मला. ज्याच्या हाताला फोड फुटतो ना, त्याला कळतं क्लासचे पैसे किती असतात. लेकरांना वाटतं बापाकडनं लाखोच रुपये आहेत. तर पहिलं हे शिकवा की संत पौल म्हटला की सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट कसं राहायचं हे मी शिकलो. तर लेकरांना पण शिकवा. जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट कसं राहायचं. प्रगतीसाठी कष्ट करणं मार्ग उघडतं. गरजेचं नाही की सगळ्यांना क्लासची गरज आहे. क्लास काय 1-2 हजार रुपये आहेत का आता? हो, किती आहेत? पीसीएमबी किती आहे ना? 2 के आगे अकॅडमी आहे भाऊ. नुसतं ट्युशन नाही तिकडं. आणि ते बसलेच. मग तुम्ही कारण देताय माझ्या डॅडीकडे पैसेच नाहीये, दरवेळेस नाहीच पाडाय, आणि त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही. मग तुम्ही मला वाटतं लयच लाढवलेले आहात. तुम्ही खूप लाढवलेले आहेत. तुम्ही पेपर नीट वाचत नाही. धनकवडीमध्ये असलेला भेळीच्या गाडीवरती काम करणारा पोरग, बापानी कर्ज करून गेला निघून, सगळं उद्ध्वस्त झालं. आईने गाडी लावली. गाडी लावता लावता भाजीची गाडी लावली. दिवसभर तो हे करतोय, संध्याकाळी तिथं बसतोय, आणि गाडी बंद केल्यानंतर त्याच दिव्याच्या खाली बसून अभ्यास करतोय. नंबर 1 मध्ये आलेला आहे. तुमच्याकडे कोणती कारण आहेत? कारण आम्ही कष्ट करायचं शिकवलंच नाही. हो, पास झाला आयफोन घे. $10चा फोन किती झाले? $10 800 रुपये. आणि तुम्ही किती देताय? 1.5 लाख. टेक्निकलला कामं केलं तर आम्ही. तुम्हाला काय फायदा त्या आयफोनचा? काय फायदा आहे तुम्हाला? नाही, चांगले फोटो काढता येईल. कॅमेरा घे 3000 रुपयाचा. प्रोसेसर कसा पळतो हे तरी माहिती आहे का? काय गरज पडली तुम्हाला त्याची? नाही, ब्रँड आहे, ब्रँड आहे. अहो, त्या ब्रँडनीच तुम्हाला लुटलंय. काम काय तुमचं? इनकमिंग आउट गोईंग. मग तुम्हाला 1.5 लाख पाहिजे का? बाप कधी शिकवणार आहे की पैशाला उधळलं जात नाही, पैशाला इन्व्हेस्ट केला जातो. आमच्या मेहुणीने जे घर घेतलंय, आता व्यवस्थित ऐका, 1 रुपयाचं कर्ज नाही डोक्यावरती. मग काय केलं बाईनं? सगळ्या बायका ऐका, पेपर पेन लिहून घ्या. 18व्या वयात ती कामाला लागली टीचर म्हणून बापाच्याच शाळेमध्ये. पण बापाने कधी तिला मदत केली नाही. स्वावलंबी तिला बनवलं. मग तिला डोकं दिलं, जसाच पगार येईल थोडंसं सोनं विकत घे. तोळा नाही. थोडं करता 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 बाईने जी शिस्त पाळली ती तिच्या वयापर्यंत पाळली. आणि ज्यावेळेस घर आलं तर ती काय म्हटली? या वयात रिटायर्ड झाली मी, मला कोण लोन देणार आहे? नवरा म्हणतो काय टेन्शन घ्यायचंय, आहे ना आपल्याकडं. तो ते घेतला त्याने, बॉम्बेला गेला, विकलं, कॅशमध्ये घर घेतलंय. डू यू हॅव विजडम? तुम्हाला काय झालं की तुम्हाला लोनच घ्यायचं वाटतं? इतके तर आपण मूर्ख नाही हो, नाही का? कोण देईल तुम्हाला हे डोकं? बाप. म्हणून बापाकडं ज्ञान असणं गरजेचं आहे.
इतरांना तो शिकवू शकत नाही जर त्याला काही येत नाही तर. म्हणून बापाने नुसतं काम आणून बैल काम करू नये, ज्ञान घ्यायसाठी तसे मित्रही संगती ठेवावे. कळलं काय झालंय? मित्रही तसे ठेवावे, नाही तर तू भी वोच आ मिल बैठेंगे तू मैं और 4 लोग. मन बायबल सांगतं जशी संगत तसं तुझ्यावरती परिणाम पडेल. तू मला त्याचे मित्र दाखव, मी त्याला त्याचं जीवन दाखवेल. मग जर तुला कळत नाहीये तर तुझ्या आजूबाजूला कोण आहे? दाविदाकडं 5 व्यक्ती होते जे सल्लागार होते, त्याच्याशिवाय तो यशस्वी झाला नाही. मग तुझ्याकडे कुठे आहेत? शिस्त घालणं, ज्ञान संपादन करणं तुमच्या हातामध्ये. तुम्ही तुमच्या या झाडाला कसं वाढवता. येशू काय म्हटला? जे झाड फळ देतं त्याला मी अधिक साफसूफ करतो, याला साफसूफ म्हणतात. मग जाऊन ज्यावेळेस लेकरू पूर्णपणे सोन्यासारखं आगेतून जाऊन शिकल की माझा ड्रेस मलाच घ्यायचा आहे, माझे पुस्तकं मलाच घ्यायचे, माझे बुट मलाच घ्यायचे, फीज मला भरायचे, कष्ट मला करायचे, त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित. काय आशीर्वादित? ज्यावेळेस तुमचं पोरग पहिल्यांदा तुम्हाला शर्ट घेईल. घेतलाय का पोरांनो? का तुम्हीच घेताय लिवायसचे जीन्स? घेतलाय का? आणि डॅडीला घेताय 300चं. परवडतं का तुम्हाला? आमचे वडील, एकदा आम्ही जयहिंदला गेलो होतो शॉपिंग करायला. सहज चाललो होतो, क्रिसमसचा विषय. डॅडी बघता 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 खालून सगळं सगळं चाललंय, वरती गेलेत. वरती पण चाललंय सगळ्यांना, माझा भाऊ लांबून बघतोय काय चाललंय. म्हटलं होऊ दे आता, ते काय बघतो डॅडी, बघू दे. काचीतून आमचं बघणं चाललंय. त्याला एक शर्ट आवडलं, त्यांनी घेतला आणि मग इकडे तिकडे पाहिलं आणि त्याचा टॅग पाहिला, 2500 रुपये. तसं उचललं, खाली ठेवला. काय नाही, असं असं करता करता इथं आला. मम्मीला म्हटलं झालं का ग तुझं? नाही नाही, तुमचं झाल्यावरती. मग ती गेली दुसरीकडे करायला. तर माझा भाऊ विचारतो काय झालं, तुम्ही नाही घेतलं? नाही, मला एकही शर्ट नाही आवडला. काय कलर आहेत काय? हे काय कलर आहेत का? मला नाही आवडत असायचं. मम्मीचं झालं, खाली आलो बिलिंगच्या इथं. माझा भाऊ वरून खाली आला, हे घ्या, हेच आवडलं होतं ना तुम्हाला, पैशाची कशाला चिंता करताय, आम्ही आहे ना द्यायला. काय ऐकलं का? काय ऐकलं का? मेल्यानंतर पेटीला खांदा नकोय. चांगला होता माझा बाप, तेव्हा रडू नको. आत्ता त्याला गरज आहे. म्हणून कोणीतरी फार सुंदर सांगितलं, लेकरू जन्मतं तर लहान असतं, मोठं झाल्यानंतर ज्यावेळेस वय वाढत जातं परत तो लेकरासारखं व्हायला लागतो. आज त्याने तुला सांभाळलंय, ज्यावेळेस तो लेकरासारखं होईल ही तुझी जबाबदारी आहे. म्हणून बायबल सांगतं काळांतराने तुला सोडून जाणार नाही. इतके दिवस तू तुझ्या खिशातून पैसे देत होता, आता तो तुझे पैसे देईल. डिड यू टीच युअर चाइल्ड? सुनेचा ऐकतून जाऊन बसतो सासरी. कुणी शिकवलं? फेलियर आहे, फेलियर आहे. म्हणून तर मला साऊथचे काही काही गोष्टी फार आवडतात. तिथं बापाचं वजन आज पण आहे. तुम्ही कधी फिल्म बघा, कधी त्यांचे ते रील पहा, कधी त्यांचे सुपरस्टार लोकांच्या गोष्टी पहा, तुम्हाला पाहायला मिळेल बापाचं वर्चस्व आज पण आहे. बापाला विचारल्याशिवाय कामं होत नाहीत. बी अ गुड फादर. आणि सगळ्यात शेवटी, मला वाटतं जास्त वेळ झाला, 5 मिनिटं. लास्ट थिंग, किती जण बोर झाले? हा, तुमच्या हिताच आहे, पुढच्याच बोला, पुढच्याच ह्यांचे बघू आपण. आणि सगळ्यात शेवटी, जेव्हा पण लेकरू बाहेरून येतंय त्याचं कौतुक करा. तुमच्या बायकोला एवढ्या वर्षाच्या लग्नानंतर कधी सांगितलं की तू आज पण सुंदर दिसतेस? बोललात कधी? प्रेमाने गजरा आणला का? नाही, एकदम फार आतली गोष्ट सांगतोय कारण आज फादर्स डे आहे, मला बोलणं गरजेचं आहे. गोड गोड मी नाही सांगू शकत, सॉरी, माझ्याकडून नाही होत. तुमच्या मुलीला कधी नटताना पाहिलंय आणि तुम्ही सांगितलंय का फार छान दिसतेस बेटा? तुझं कौतुक आहे, प्रेमाने तुला मी जवळ घेतो. ज्या वेळेस लेकरांना घरातून अप्रिसिएशन मिळत नाही ते दुसरीकडे शोधतात. काय करतात? दुसरीकडे शोधतात. म्हणून आपल्या घरच्या लोकांचं कौतुक करणं हे तुमचं काम आहे.
टोचत बसू नका. काय घातलंय नाकात? नाक बघ आणि डोळे बघ. नेव्हर डू दॅट, नेव्हर डू दॅट. हे तुमचंच आहे. तुम्हाला प्रीतीने बघणं गरजेचं आहे. तुम्ही त्या लेकरांचं कौतुक करणं गरजेचं आहे. ही फार मोठी गरज आहे. म्हणून ज्यावेळेस उधळा परत आला तर त्यांनी काय केलं? कोण कोण सांगेल काय केलं त्यांनी? फार चांगली गोष्ट आहे. काय केलं आजीबाई? पेन्शन आली माझ्या आजीची, काय जास्त नव्हती, 2000 रुपये तिला मिळायचे आजोबाचे. पेन्शन आली की घेतलं माझ्या थोरल्या भावाला, चल रे पेन्शन घेऊन येऊ. गेले पेन्शन घ्यायला. आणि येता येता मग माझा भाऊ तर घरी येऊसपर्यंत तोंड पुसायचा, पण मला कळलंय काय झालंय. मग मी त्याला म्हणायचं, टप्पू देऊ का तुला? खरं सांग काय खाऊन आला? अरे आजीने मला तिकडे लष्करला घेऊन गेले, तिकडे आम्ही हे खाल्लंय, ते खाल्लंय, ते खाल्लंय. मग मी का ग, मी काय केलं? पुढच्या वेळेला तुला मी काय तोपर्यंत वाट बघू? मग ती पण म्हणणार, जा रे घेऊन ये ह्या तिडतिड्याला खायला दे. उधळा पुत्र ज्यावेळेस परत आला, त्याच्या बापाने सांगितलं, उत्तम वासरू काप, अंगठी घेऊन ये, कपडे घेऊन ये, पायाची जोड घेऊन ये. आणि त्या घामाच्या ह्याच्यामध्ये जे डुकरांचा वास त्याच्यावर होता त्याची काळजी नाही, त्यांनी त्याला मिठी मारली. जेव्हा पण जमेल, जी पण ऐपत आहे त्यामध्ये आपल्या लेकरांचं कौतुक करणं गरजेचं आहे. काय? कौतुक करणं गरजेचं आहे. म्हणून तो मुली पण काय म्हणतात, बाप मला तिरसट करतो, माझा बॉयफ्रेंड लय प्रेम करतो. हा अच्छा, हा खेळ असा झालाय की एसाव म्हणतो, याकोबच म्हणतो आशीर्वाद द्यायचा आहे, पहिलं काहीतरी घेऊन ये. मग आई आली ना तिकडून, अर गेम कळला मला, आता गेम कळला, आशीर्वाद जाणार आहे. पोरा इकडे, तू माझा फेवरेट, एक काम कर, त्या बकरीचं कातडं घाल. बॉयफ्रेंड असेच असतात, ते कातडं घालतात. गोड बोलायचं त्यांना चांगलं जमतं, पोरीच्या मनाला हलवणं फार चांगलं जमतं, इमोशनल बोलून त्या मुलीला कसं अडकवायचं हे फार चांगलं जमतं. हे कशामुळे होतंय? कारण रिकामी जागा कोणीतरी भरतंय. काय चाललंय? रिकामी जागा कोणीतरी भरतंय. म्हणून लेकरांचं कौतुक करा, लेकरांना प्रेमाचं वर्षाव करा. आणि त्या घरामध्ये किटकिट वातावरण नको. नाही तसं नीतिसूत्रात सांगितलंय, किटकिट करणारी बाई जर घरात असेल तर नवरा कधीच घरी येत नाही, त्याला अरण्य आवडतं. तर तुम्ही किटकिट कमी करा. फादर्स डेचा हा गिफ्ट द्या त्यांना. आल्याबरोबर मी किटकिट करणार नाही, 1 तासानंतर करेल. कळलं काय झालंय? म्हणून घरामध्ये प्रीतीचं फळ असणं गरजेचं आहे. आणि ज्या घरामध्ये प्रीती आहे ते पूर्ण कुटुंब प्रीतीच्या बंधनामध्ये बांधलं जाईल आणि ते कधीच बिखरणार नाही. डिवोर्स तुमच्या घरात कधी येणार नाही. आणि हे बोलून माझं संदेश संपवत आहे. आमेन. किती जण बोलाल? किती जण झोपले? मी नाही झोपू देत. प्रार्थना करूया. सर्व समर्थ देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. राजांच्या राजा, आम्ही तुला उंच करतो. तुझी लेकरं ही जे आई वडील आहेत प्रभूजी, आणि विशेष करून जे पिता आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे बाप्पा. देवा, त्यांना तू सहाय्य कर, त्यांना मदत कर. जी जबाबदाऱ्या तू दिल्या पार पाडत असता त्यांचे जे अशक्तपणामध्ये त्यांना तू कृपा पुरव बाप्पा. त्यांना लागणारं ज्ञान त्यांना दे, त्यांना शक्ती दे बाप्पा. त्यांना दिलेलं जे आज असाइनमेंट आहे ते त्यांना कळून त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत करावं म्हणून तू त्यांना सहाय्य कर. प्रार्थनेचं बळ असावं, कॅरेक्टर असावं, पुरवण्याची ताकद असावी आणि घराला घेऊन चालणं, नेतृत्व करणं आज त्यांच्याकडून होऊ दे बाप्पा. त्यांच्या लेकरांनी त्यांचा आदर करावा. त्यांच्या पत्नीच्या वागण्यामुळं त्यांचं मस्तक उंच व्हावं आणि कुटुंब आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकावं बाप्पा. आणि सत्यात शेवटी बाप्पा जसा यहोशुआ म्हटला, मी माझे घराणे प्रभूची सेवा करतील. होय बाप्पा, हे कुटुंब कधी विभक्त होणार नाही. हे कुटुंब नेहमी एकतेत राहतील. हे नेहमी ख्रिस्ताचा गौरव करतील आणि आनंदामध्ये प्रभूजी ह्यांचं आयुष्य, दया, कल्याण हीच त्यांना लाभणार आहे. आणि प्रभूच्या घरामध्ये ते चिरकाळ राहतील बाप्पा. त्यांच्या जीवनाला तुझ्या हातामध्ये घे, आरोग्य त्यांना दे. या मंडळीला तू अधिकाधिक वाढव बाप्पा. आशीर्वादाने तू भरत आहेस प्रभूजी. तुझी कृपा, तुझी शांती इथं दिसत आहे बाप्पा. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आमच्या मातांनाही तुझ्या हातामध्ये घे आणि तरुण लेकरांना तुझ्या हातामध्ये घे बाप्पा. त्यांनाही तू सांभाळ आणि त्या नेतृत्वाखाली अधीन राहण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर बाप्पा. सर्वांना पुन्हा एकदा तुझ्या हातात देत. पालक वर्ग, ते पूर्ण कमिटी मेंबर, सेक्रेटरी, हे सर्व जे कामकरी मंडळ आहे प्रभूजी, हे तुझ्या हाती देतो. आशीर्वादित कर आणि तुझा गौरव कर बाप्पा. ख्रिस्त येशूच्या नावात मी मागतो, म्हणतो ऐक. आमेन. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद द्या.